आनंदाची बातमी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ या ठिकाणी 2055 कॅन्डिडेट्सला एलिजिबल करण्यात आलेलं आहे आणि आता ह्या सर्व कॅन्डिडेटची एक्झाम होणार आहे. त्या संदर्भामध्ये वेबसाईटवर नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर नेमकी नोटीस कशाची आहे त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पहा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. 2055 कॅन्डिडेट्स हुज नेम्स आर मेन्शन इन धिस लिस्ट. म्हणजेच या ठिकाणी पात्र कॅन्डिडेटची लिस्ट प्रकाशित केलेली आहे. ती होणार आहे शॉर्ट हँड डिडक्शन टेस्ट एक्झाम स्टेनोग्राफर लोअर ग्रेड या पदासाठी. म्हणजेच जवळपास 2055 कॅन्डिडेट्स स्टेनोग्राफर या पदासाठी शॉर्ट हँड डिडक्शन टेस्टसाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि त्या सर्वांची नावं या लिस्टमध्ये प्रकाशित केलेले आहेत. तर काय सांगितलेले पाहू शकता या ठिकाणी कधी टेस्ट होणार आहे त्यांची आणि अजून काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर सॅटर्डे म्हणजे 13 तारखेला 13 डिसेंबर आणि संडे 14 डिसेंबर या 2 दिवशी त्या सर्व कॅन्डिडेटची एक्झाम होणार आहे. त्यांच्यासाठी त्यांनी सेंटरसुद्धा या ठिकाणी दिलेले काय म्हटलेलं पहा, ॲट छत्रपती संभाजीनगर सेंटर कॅन्डिडेट्स विल बी हॅव टू रिपोर्ट द एक्झामिनेशन सेंटर ॲज पर द रिपोर्टिंग टाईम मेन्शन इन द टाईम टेबल. ठीक आहे. तर टाईम टेबलसुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडमिट कार्डसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ॲडमिट कार्डवर तुमचं जे काही सेंटर दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे व्यवस्थित वेळेमध्ये आणि जात असताना ओरिजिनल आयडी कार्ड तुम्हाला सोबत या ठिकाणी ठेवायचं आहे. तसेच या ठिकाणी दुसरं काय म्हटलेलं आहे पहा, जे ॲडमिट कार्डबद्दल सांगितलेलं आहे डाउनलोड करायचं, तर त्या संदर्भामध्ये काय माहिती दिलेली आहे, हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड ऑफिशियल वेबसाईट जी आहे बॉम्बे हायकोर्टाची, त्या ठिकाणी सॅटर्डे म्हणजेच 29 नोव्हेंबर कालच या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड्स डाउनलोड करण्यासाठी लिंकसुद्धा ओपन करून दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही कालपासून म्हणजे 29 नोव्हेंबरपासून तुम्ही या ठिकाणी तुमचे ॲडमिट कार्ड्स पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुमचं सेंटर मेन्शन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची काय सूचना दिलेली आहे, खाली पाहू शकता तुमची या ठिकाणी नावंसुद्धा दिलेली आहेत. तर ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण अपलोड केली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर फर्स्ट डे सॅटर्डे 13 डिसेंबरला सीट नंबर्स दिलेले आहे. टोटल कॅन्डिडेटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि रिपोर्टिंग टाईमसुद्धा दिलेला आहे. त्या ठिकाणी 100-100 विद्यार्थ्यांचा गट या ठिकाणी पाडलेला आहे. अशा प्रकारे टोटल 11 बॅच म्हणजेच पहिल्या दिवशी जवळपास 1100 विद्यार्थ्यांची परीक्षा या ठिकाणी घेण्यात येणार. 7 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तुमचा जो वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. विथ जेवढे काही नोटिफिकेशन दिलेले आहे डॉक्युमेंटसोबत त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. तसेच 14 तारखेला या ठिकाणी पाहू शकता सेम ॲज इट इज पुढच्या अजून बॅच आहेत आणि यामध्ये टोटल जवळपास 100चीच आहे. लास्ट जी बॅच आहे ती 55ची आहे 4 वाजेपर्यंत. अशा प्रकारची या ठिकाणी संपूर्ण काय होणार आहे, एक्झाम तुमची घेतली जाणार आहे आणि व्हेन्यूसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी. हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे बेंच औरंगाबाद, यंत्री सिडको, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला रीच व्हायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे. अशा प्रकारची ही लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का, तुम्ही पाहू शकता. आणि या टेस्टबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. तसेच मित्रांनो, आपलं स्पेशल कोर्ट भरतीसाठी चॅनल आहे. लिपिक असो, शिपाई असो, स्टेनोग्राफर असो, ट्रान्सलेटर असो, कोणतेही पोस्ट असो, तर त्या संदर्भामध्ये आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्याचं काम या ठिकाणी करत असतो. तर त्याच प्रकारचे यामधले काही कॅन्डिडेट समजा नागपूर बेंच शिपाई मुलाखतीसाठी पात्र झाले असतील किंवा मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी मुलाखतीसाठी पात्र झाले असतील, तर त्यांच्यासाठी आपण खास वेबिनार ठेवलेला आहे. या दोन्ही विभागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता.